आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तो सकाळचा लाफ्टर क्लब इकडे झाला वाटतं. खिदळायला काय झालं? आम्ही कसली धमाल केली माहितीये. वृंदाताईला मुद्दामून सांगितलं की एका वकिलावर हल्ला झालाय. ती केवढी घाबरली. हो हो ना. आणि वृंदाताईच्या मनात अजिंक्य सरांविषयी किती काळजी ना ते सुद्धा दिसलं. मी सांगते ना, तिला त्यांच्याविषयी नक्की काहीतरी वाटतंय. पण तिने हे बोलायला हवं. आणि मेन म्हणजे तिच्या मनातली ही फिलिंग ना अजून स्ट्रॉंग व्हायला हवी. बरोबर बोललीस. बर, मनातल्या ठिणगीला हवा घालायचा प्लॅन कोणाचा होता? ओ विताई. अरे वा वहिनी, म्हणजे दादा म्हणतो तसं ठिणगीला हवा घालायचं काम जमलंय तुला. हो हो, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला. ते काय, तुझ्या नवऱ्याला बैल म्हणाली. मुक्ता, सॉरी. बरं ठीक आहे, काही असो. आपल्या सगळ्यांची ही इच्छा पूर्ण व्हावी, बाकी काही नको. पण ही जशी आपली इच्छा आहे ना, तशी तुमच्या सासूची सुद्धा इच्छा आहे. हो, त्यांची पण हीच इच्छा आहे. अगं म्हणजे हे तर आहेच, पण त्यांची दुसरी एक इच्छा आहे. काय? हो, म्हणजे आपल्या प्लॅन नुसार आज दुपारी तो यम आला होता. त्याला बघून त्या घाबरल्या. म्हणून मी त्यांना शांत करायला म्हंटल की तुमची जी काही इच्छा असेल ती एका कागदावर लिहा आणि तो कागद तुळशीजवळ ठेवा, म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण होतील. त्यांनी 2 चिठ्ठ्या ठेवल्यात. एक वृंदाताईच्या लग्नाची आणि दुसरी त्यांची जी इच्छा आहे ती. हो, त्यांची अजून काय इच्छा आहे? ते मला नाही सांगितलं ग. म्हणजे मी म्हणाले त्यांना की मी लिहिते इच्छा, त्या नको म्हणाल्या. त्यांनी स्वतःच ती इच्छा लिहिली आणि स्वतःच जाऊन तुळशीजवळ ठेवली. आकाश, काय रे, काय इच्छा असेल आईची? हॅलो. हॅलो. बोला. मला शमिका विषयी बोलायचं होतं म्हणून कॉल केला होता. बोला ना. ते हे आपलं. बोला, कशाविषयी होत आहे? मला हे सांगायचं होतं की बस विषयी का डब्याविषयी? शाळेविषयी सांगायचंय का तुम्हाला काही? हा हा, शाळेविषयीच. तिच्या शाळेत ना काही कार्यक्रम असणार आहेत. म्हटलं तुम्हाला माहिती असेल नसेल म्हणून फोन केला. परवा सुद्धा तिच्या शाळेत कार्यक्रम आहे. म्हटलं आठवण करून द्यावी ना. ठीक, शाळेकडनं सगळे डिटेल्स घेतो. ठीक आहे, थँक्यू. ठेवताय? हो. काही बोलायचं होतं का? नाही. तुम्ही काळजी घ्या बस.
बाई, दरवाजा कुठे उघडा ठेवला? देवा त्र्यंबकेश्वरा, अजिंक्य आणि वृंदाचं लग्न होऊ दे. दुसरी दादा, काय लिहिलंय? ही अशी इच्छा आईची? एवढा काय रिॲक्ट करतोय? काय इच्छा आहे नक्की? अहो बोला पटकन, काय लिहिलंय? अहो भाऊजी बोला ना काहीतरी. जीजू काय? अरे तुम्ही सगळे इथे काय करताय? तुमची इच्छा वाचतोय. नाही नाही, असं वाचू नका रे, असं वाचायचं नसतं ग. वाचली आई, ही अशी इच्छा आहे तुझी? आई, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. सासूबाई, अहो काय या वयात ही अशी इच्छा?